नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 7 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो इकडे दादा तर खूप काळजीत असतात आणि ते येऊन विचारतात, ज्योती. तर तेव्हा आता सावित्रीबाई सांगते ते आले नाहीत अजून. तर दादा म्हणतात, इतका वेळ त्यानं काय खाल्लं पिल्लं तर आहे का नाही. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते ठावं नाही. आणि असं हे दोघं बोलत असतात. इतक्यातच आता सगुणाऊ खूपच घाबरून धावत तिथं येते आणि दादा असं म्हटल्यानंतर सगळेजण धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतात. तर सगुणाऊ आता आतमध्ये येते आणि म्हणते, दादा तू चल बरं माझ्याबरोबर. तर तेव्हा दादा म्हणतात, काय ग सगुणा, काय झालं काय झालं. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, तू चल आधी फादरच्या घरी. तर तेव्हा दादा म्हणतात, अगं पर काय झालं ते तरी सांग. तर सगुणाऊ म्हणते, अरे तू ज्योतीला थांबव. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, काय बोलताय आऊ. तर तेव्हा आता सगुणाऊ जे काही घडलेलं असतं ते सर्व काही सांगू लागते. आणि तिने आता ज्योतिरावांच्या हातामध्ये ब्रेड आणि वाईन बघितलेलं असतं आणि तिने ज्योतिरावांना थांबवायचा प्रयत्न केलेला असतो. आणि ती म्हणते, आणि मी ज्योतीला हाक मारत होते, त्याने माझ्याकडे बघितलंच नाही. त्याच्या हातामध्ये ना पाव आणि वाईन असं बोलता बोलता म्हणते द्राक्षाचा रस होता. आणि सांगते, अरे म्हणून म्हणते लवकर चल, काहीतरी गडबड व्हायची बघ. तर तेव्हा दादा म्हणतात, अगं सगुणा तू टांग्यात बसून घेऊन गेली होतीस ना व, मग परत का घेऊन आली नाहीस. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे त्याने हो म्हटलं पाहिजे ना, आणि तो आला पाहिजे का नाही. नाही आला तो. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही मालक चुकीचं काय बी करणार नाहीत, मला खात्री आहे, मला विश्वास आहे. तर सगुणाव म्हणते, त्याच्या मनात काय चाललंय हे त्यालाच ठाव. असं म्हणून ती धक्क्याने खालीच बसते आणि म्हणते, तो फादर काय म्हटला ज्योतीला, ज्योती फादरला काय म्हटला, मला तर भ्याच वाटायला लागले बघ. असं म्हणून ती रडूच लागते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, बघितलं का, कळलं का मी का जीव खात होते ते. ज्योतीनं जर तो पावाचा तुकडा खाल्ला ना तर तो बाटल, आणि तो जर का बाटला ना तर ही बाग अशी सुकून जाईल ग. आणि जातीचा माणूस आपल्या दारात पाय ठेवणार नाही. आणि रागारागात म्हणते, आणि या समत्याला तू जबाबदार असशील. या घराचा सत्यानाश झाला ना तर तो तुझ्यामुळे होईल. ही येळ तुझ्यामुळं आली ना, मी तुला कधीच माफ नाही करणार. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सावित्रीमाई सुद्धा धक्क्यानेच खाली बसते आणि त्यानंतर उठते आणि म्हणते, मी आहे की विचारू काय आऊ, तुम्ही ऐकलं का त्यांना हो म्हणताना. तर सगुणाव म्हणते, अगं त्याच्या हातात पाव होता आणि तो घ्यायला नको होता ना त्यानं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, परवा निवाड्यात ना ज्योती काय काय बोलला ना ते सगळं काही मला राजारामनं सांगितलंय. आणि यावरनं माझ्या एकच ध्यानात येतं की त्याच्या मनात आपल्या धर्माबद्दल राग आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही, आपल्या धर्माबद्दल राग नाही यांना, धर्मातल्या जातीच्या उतरंडीबद्दल राग आहे. तर तेव्हा दादा म्हणतात, सुनबाई अव किती पाठराखण करशिला, त्याला धर्माबद्दल राग नाही ना व, मग कशापायी पावाचा तुकडा हातात घेतला, उठून निघून यायचं ना व. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो तुम्ही काहीतरी करा, गाववर व्हायच्या आत ना ज्योतीला गाठा आणि काहीतरी करा. तर तेव्हा दादा म्हणतात, काय होणार आहे विचारून, एकदा बाटला म्हणजे गावभर होणारच आहे की. तर ज्योतिरावांची आई म्हणते, अहो मग तो आपल्यापासून लांब जाईल का, त्याला शुद्धी करून परत नाही का आणता येणार. तर दादा म्हणतात, बघू काय होतंय देवा. असं म्हणून ते चाललेले असतात. तर सावित्रीमाई म्हणते, दादा आधी त्यांना घरला घेऊन या, खरं खोटं विचारू आणि मग बघू. तर तेव्हा दादा होय असं म्हणून मान हलवतात आणि तिथून निघून जातात. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई म्हणते, ज्योती खरंच बाटला असेल तर समध्या घराला बाट लागल नवं. आणि नेमका आता तेव्हाच इकडं गंगाधर शास्त्री वरती सज्जामध्ये उभारलेले असतात आणि तेवढ्यातच दादा तिथून चाललेले असतात. तर त्यांना बघितल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, काय रे गोंद्या, चर्चच्या टांग्यातून तुझा पोर गेला, आता माघारी येताना येशूचा पोर म्हणूनच येईल. आणि ते असं बोलत असताना सर्व गावकरी सुद्धा तिथंच थांबतात. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे त्याला त्यांच्या टांग्यात बसायचे होते, त्यांच्या बंगलीत जाऊन त्यांचा पाहुणचार घ्यायचा होता, आणि हे करण्यासाठी तो धर्माला नावं ठेवत होता. काय मिळाले देवाधिकांना नावे ठेवून, सांग ना. काहीच नाही मिळाले, तेवढी जीभ मात्र अपवित्र झाली. वाईट केलं तुझ्या ज्योत्याने, अरे देव बघतो रे लाख डोळ्यांनी. आणि मित्रांनो असं हे बोलत असतात आणि इतक्यातच तिकडून ज्योतिराव चालत चालत येऊ लागतात. आणि तेव्हा दादांना समोर बघितल्यानंतर दादांच्या शेजारी येऊन उभे राहतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांना म्हणतात, काय रे बाबा, घेतलास पाहुणचार, गेलास चर्चमध्ये. आणि सगळ्यांना म्हणतात, ही नुसती वाजवायची घंटा. आणि म्हणतात, अरे चोरा, मी तुला आत्ता ओळखला, तुझा रोग आत्ता माझ्या लक्षात आला.
असं ते सर्व काही बोलत असतात. तर तेव्हा ज्योतिराव आता दादांना म्हणतात, दादा चला, असं म्हणून ते चाललेले असतात दोघंसुद्धा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री परत म्हणतात, बघा बघा कसा काढता पाय घेतला लगेच. तेव्हा आता ज्योतिराव त्यांना बोलतात, म्हणतात तुमचा जाच, तुमची ही पिळवणूक, याच्यामुळेच चांगली माणसं दुसऱ्या धर्मात जातात. आणि हात जोडून सांगतात आवरा स्वतःला. आणि त्यानंतर ते तिथून निघून जातात. आणि तेव्हा मात्र गंगाधर शास्त्री चिडलेले असतात आणि सगळ्यांना म्हणतात, अरे बघताय काय, निघा निघा निघा. आणि याच वेळेला आता इकडं रखमा जी असते ती घरी आलेली असते आणि ती आपली बडबड सुरू करते. म्हणते या सावित्रीचं जाऊ दे, या सगुणाला कळाल ना ग, तो टांग आला, बसली त्या टांग्यात आणि गेली. आणि आली मग पळत पळत, दादा असं झालं, दादा तसं झालं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई सुद्धा म्हणते, आऊ मुळात तुम्ही एकटं माघारी नको यायला पाहिजे होतं. तर तेव्हा रखमा म्हणते, आणि ते बी द्राक्षाचा रस समोर ठेवलेला असताना. आणि असं या दोघी बोलत असताना सगुणा तर मात्र रडू लागते. तर रखमा पुढं म्हणते, याऊचं तर काय नाही, नुसतं फादर 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 फादर, घ्या आता फादर, त्यानं केला आकाशीचा बाप मोर. तर तेव्हा आता सावित्रीमाई म्हणते, आऊंना कशापायी बोलताय, त्यांचा काय दोष आहे. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, कुठला का शेंड्याचा पाला. तर तेव्हा रखमा आता उठवूनच उभी राहते आणि म्हणते, मूळ कारण तर हीच आहे. आता ही बायको आहे म्हटल्यानंतर हिनं नवऱ्याला समजावून सांगायला न ग, का आत्ताच निवाडा झालाय, शेंदूर असा वटापर्यंत आलता आणि तो थांबला. हे समजत ताजं असताना लोक धचा मा करायला बसल्या ती, आणि ही आपली सहजवारी घ्यायल्या. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, म्हणून म्हणते सावित्री, ऐकत जा जरा माझं, आई बापाचे काय तरा होते ते तरी बघ. तर रखमा म्हणते, आई बापाचं काय झिला काय ठाव, त्यासाठी पोटाला लेकरू हवं असतं. आणि मित्रांनो आता असं हिने म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो, सगळ्यांना थोडं वाईट वाटू लागतं. तर ज्योतिरावांची आई म्हणते, ते बी खरंच आहे, हिला जर लेकरू असतं ना तर ज्योती घरातच रमला असता, असा बाहेर नको ते उद्योग करत फिरला नसता. तर रखमा म्हणते, चांगली माझी भालती जो त्याच्या नशिबातच नव्हती, तिला की नाही आता 3 पोरं झाल्या, ती 4थी खेप आहे, आले बाळणपणाला. तर ज्योतिरावांची आई म्हणते, असंच असतं, इथं वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला. आपला नवरा कुठं जातोय, कुणाशी बोलतोय, कुणाशी भांडतोय, जरा बारीक नजर ठेवायला पाहिजे का नाही. पर नाही, सकाळी टांग आला तवाच ओळखायला पाहिजे होतं की बाबा त्या फादरनं टांगा पाठवलाय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. पर नाही. आणि असं हे सगळे बोलत असतात. इतक्यातच आता ज्योतिराव तिथं पोचतात आणि सगुणाव आता बघितल्या म्हणते, आला माझा ज्योती. आणि तेव्हा आता लगेचच ज्योतिरावांची आई त्यांच्या पुढं जाऊन उभी राहते आणि घाबरत विचारते, ज्योती तू पाव तर खाल्ला नाहीस नवं, आणि तो द्राक्षाचा रस, असं ती सगळं काही विचारत असते. तर तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच लागून राहिलेलं असतं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जाताना टांग्यातून गेलेला माणूस येताना चालत आलाय याच्यावरून कळायला पाहिजे. आणि म्हणतात, मला नगरला जायचंय, तयारी करायची आहे, असं बोलून ते आतमध्येच निघून जातात. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, सावित्री अगं जरा जाऊन नीट विचार नक्की काय झाले ते, तेवढं तरी कर बाई. असं म्हटल्यानंतर आता सावित्रीमाई लगेचच आतमध्ये जाते. तेव्हा दादा म्हणतात, ज्योतीनं वाईट काय केलं नसल, पांडुरंगाची कृपा. तर रखमा म्हणते, आज नसल केलं, उद्या करणार नाही कशावरनं. तर इकडे मित्रांनो आता सावित्रीमाई लगेचच आतमध्ये येते आणि म्हणते, सांगा मला तिकडं काय झालं ते. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री मी घाईला आहे, नगरला चाललोय, माहीत आहे तुला. तर तेव्हा सावित्रीमाई त्यांच्या हातामधली पुस्तकं काढून घेते आणि म्हणते, आधी सांगा मला, तुमच्यामुळे किती बोल खाल्लेत मी, विचारा आऊला आधी. आणि म्हणते, थांबा, तुम्ही पावाला आणि द्राक्षाच्या रसाला हात लावलात का. तर तेव्हा आता ज्योतिराव सांगू लागतात, सावित्री मला फादर जॉननी ख्रिस्ती होण्याचा प्रस्ताव दिला. तर ते ऐकल्यानंतर सावित्रीमाई म्हणते, अरे देवा. तर तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं होतंच, आणि काही करायचं म्हटलं तर पैसा हा लागणारच. त्यात त्यांनी नोकरीचा प्रस्ताव दिला. सरकारी नोकरी म्हणजे मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, सगळं काही आलं. तर तेव्हा सावित्रीमाई तर खूपच घाबरते आणि म्हणते, अहो मला काही नका आहे, सांगितलं नवं का मी तुम्हाला पत्रात, तरी बी तुम्ही आणि स्पष्ट नकार का नाही दिला. तर ज्योतिराव म्हणतात, तूच तर म्हणली होतीस की निमूटपणे ऐकून घ्या, उगाच वाद घालू नका, मग मी निमूटपणे ऐकून घेतलं. तर सावित्रीमाई डोक्याला हातच लावते आणि म्हणते, अहो तुम्ही काही बोलला नाहीत म्हणजे तुमचा होकार समजतील ना ते. कालपर्यंत तुम्ही म्हणत होता समाजाच्या जातीतली उतरण मोडायची, आणि आता हे, आणि जर तुम्ही आता धर्म बदललात तर कालच्या बोलण्याच्या विरुद्ध नाही का समज.
का आता तुम्हाला इंग्रजांचा मान सन्मान प्रतिष्ठा गोड वाटायला लागले हो? तर तेव्हा आता ज्योतिराव तर मोठ्याने हसूच लागतात आणि म्हणतात, गंमत केली सावित्री. आणि म्हणतात, पण तिथं जे काही घडलं ना ते अनपेक्षित होतं. आणि तिथं आता जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सांगू लागतात. तिथं आता त्यांनी मित्रांनो पावाचा तुकडा आणि ते वाईन जे असतं ते हातामध्ये घेतलेलं असतं. तर तेव्हा फादर जॉन म्हणत असतात, माय डिअर सन, ब्रेड और वाइन तुमने खाया नहीं, क्या तुम कन्वर्ट होने के लिए रेडी नहीं हो? तुम्ही ख्रिस्ती रिलिजन पसंत है ना? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, फादर तुमच्या ख्रिस्ती धर्माबद्दल मला आदर आहे. असं बोलत ते आता वाईन आणि ब्रेड खाली ठेवतात आणि म्हणतात, पण माझ्या हिंदू धर्मावरती माझं प्रेम आहे. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात, प्यार करने का जैसा क्या है तुम्हारे धर्म में? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काय नाही माझ्या धर्मात. माझ्या धर्मात उदात्तता आहे, मंगलता आहे, पावित्र्य आहे, उदारता आहे. माझ्या धर्मात वेद आहेत, वेदांत आहेत, उपनिषद आहेत, आरण्यक आहेत, जिला जगाची नाभी म्हणता येईल अशी भगवद्गीता आहे, शिवा आहे, पार्वती आहे, राम आहे, कृष्ण आहे, ज्ञानासाठी मृत्यूशी स्नेह करणारा नचिकेत आहे, सर्वात चराचरात मधुरता पाहणारा मधुचंद आहे, कणाद आहे, सुश्रुत आहे, 14 विद्या आणि 64 कला आहेत, बृहस्पती सदृश हा वक्ता हा, इंद्र सदृश हा श्रोता हा, दिव्य वस्त्रम सहस्त्रम वर्षम अध्ययन काल हा. म्हणजे बृहस्पतींसारखे महान गुरु, देवांचा देव इंद्राला 1-2 वर्ष नाही तर सहस्त्र वर्ष व्याकरण शिकवत होते, तरीसुद्धा शास्त्र शिकवायचं राहिलं. एवढं मोठं शास्त्र या बाराखडीच्या भाषेतून निर्माण झालं. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात, व्हॉट? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, येस फादर, माझ्या धर्माकडे अनेक जण अनेक नजरेने पाहतात, पण अनुभवाच्या उंचीवरती उभा राहून पाहिलं तर मग माझ्या धर्माची उदात्तता लक्षात येईल. श्रद्धेच्या नजरेनं जर पाहिलं तर त्याच्यामधलं सौंदर्य लक्षात येईल. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात, ये तुम बोल रहे हो? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो मीच बोलतोय आणि अगदी मनापासून बोलतोय. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात, एक बार येशू के बारे में जान लो. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तुमच्या येशूविषयी मला जरूर जाणून घ्यायला आवडेल, पण फादर त्याआधी मी आमच्या यशोदेच्या कृष्णाला जाणतो. राजसूय यज्ञात त्यानं लोकांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या होत्या. जिथं अधपूज्या कृष्णाची तिथं हा कृष्ण शेणानं जमीन सारवत होता. तो सांगतो, भांडा, रागवा, प्रेम करा, वेळ पडली तर संघर्षही करा, पण अंतःकरणात समतेची वेणू वाजू दे. आणि एकदा ही वेणू वाजली की मग गोपाळकाला साजरा करता येतो. अद्भुत आनंदाची दहीहंडी फुटते आणि यमुनेच्या पाण्यावरती सुखाचे तरंग उमटतात. आणि ही तीच यमुना माई जी बाळकृष्णाच्या पावलाच्या स्पर्शासाठी अधीर झाली होती आणि त्या पावलाचा स्पर्श झाल्यानंतर ती शांत झाली. फादर, आमच्या धर्मात नद्यांना माता म्हणतात. गंगा माता, नर्मदा माता, कावेरी माता, तापी माई, कृष्णा माई. पाण्यालाही आई म्हणायला शिकवतो माझा धर्म. म्हणून विहीर खणताना पाणी लागलं की त्याला वस्त्र नेसवायला सांगतो. माझ्या धर्मात झाडांचाही आदर केला जातो फादर. मंदिरांच्या पेक्षा झाडांमध्ये देव आहे हे माझा धर्म शिकवतो. आणि आमच्या देवांना फुलांइतकी पानंसुद्धा आवडतात. बेलाचं पान, आपटा, रुईची पानं, तुळशीचं पान. आमचे देव खुश असतात त्यात. फादर, हा द्राक्षाचा रस वाईन म्हणून पिण्यापेक्षा माझा देव शबरीची उष्टी बोरं खातो, गरीब सुदाम्याचे पोहे खातो, द्रौपदीच्या भाजीचं पान, रुक्मिणीच्या तुळशीचं पान. यात माझ्या धर्माची लौकिकता आहे, तिळगुळात प्रेम आहे. म्हणून गावातली मोठमोठी भांडणं इवलासात तीळ मिटवतो. भाऊबीजेला भावंडांच्या मधला दुरावा नाहीसा होतो. सोनं म्हणून ओवाळणीत आपट्याची पानं जरी ओवाळणीत टाकली ना तरी बायको खुश असते. फादर, उत्तरेला आकाशामध्ये एक तारकापुंज दिसतो. तुम्ही इंग्रज लोक त्याला लेडी इन द चेअर म्हणता. आमच्या धर्मात ते ययातीच्या अमर प्रेमाचं प्रतीक आहे. निसर्गावरती प्रेम करायला शिकवतो आमचा धर्म. म्हणून आमच्या अंगणात तुळस आहे, दारात पारिजातक आहे. तुळशीशी श्रीकृष्णाचं लग्न लावून गोविंदाला जावई म्हणून घरात आणता येतं. ही आपुलकी कुठल्या धर्मात आहे फादर? फादर, आमच्या धर्मात घरातल्या मुसळाची पूजा केली जाते. जात्या तू ईश्वरा असं म्हणून त्याला हळकुंड सुपारी बांधतात
आम्ही दाराचा उंबरा पुजतो, रांगोळीनं अंगण सजवतो. इतकंच काय, केर काढणाऱ्या केरसुनीला सुद्धा लक्ष्मीचं स्थान देतो. चळू चराचराला भाव नाहीत असं सांगतो माझा हिंदू धर्म. तर असं सगळं काही आता ज्योतिराव सांगत असताना फादर जॉन तर अवाकच झालेले असतात आणि ते म्हणतात अखेर, दॅट इज ग्रेट, बट तुम्हारा इन्सल्ट किया उन लोगों ने, इसके बारे में कभी क्या आपने सोचा है? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, फादर हे जग असंच आहे, वक्रतुंड, पण संयमानं आणि निष्ठेनं त्या वक्रतुंडाची मूर्ती बनवणं सुखहर्ता दुःखहर्ता करता येईल. असे मंगलमूर्ती गणराया माझ्या धर्मात अनेक आहेत. माझा धर्म गणसत्ताक पद्धतीला पोषक आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही गणराय स्त्रियासुद्धा आहेत. परावया नारी रखुमाई समान, हे माझा धर्म मानतो. फादर, माझ्या धर्मात महाकाव्य आहेत, महागोपूर आहेत, सप्त सूर, सप्त रंग, सप्त सिंधू, सप्त नद्या, सप्त सागर, सप्त पाताळ, सप्त स्वर्ग या संकल्पना आहेत. माझ्या धर्मात गुढीपाडवा आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, होळी आहे, सूर्यनारायणाचे उपवास आहेत आणि या प्रत्येकाला अर्थ आहे. फादर, माझ्या हिंदू धर्मात मोकळेपणा आहे. आम्ही आमच्या देवाशी भांडतो, त्याला आरे कारे म्हणतो, त्याला पाण्यात ठेवतो, त्याला रावळात कोंडतो आणि तरीसुद्धा त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो. त्यामुळे फादर, माझी लढाई धर्माशी नाहीच, धर्माची मक्तेदारी स्वतःकडे ठेवू पाहणाऱ्यांशी आहे. माझा विरोध ब्राह्मणांना नाही, ब्राह्मण्याला आहे. धर्माच्या नावाखाली लोकांना वेठीला धरणाऱ्या कर्मकांडाला आहे. फादर, हा तुमचा पाव खाऊन बाप्तिस्मा होईल कदाचित, पण माझ्या मते हे सुद्धा कर्मकांडच आहे. आणि म्हणूनच तुमच्या या पावापेक्षा मला जनाईच्या दळणाची भाकर जास्त गोड वाटते, कारण त्यात पांडुरंगाच्या भक्तीचा अवीट गोडवा आहे. आणि त्या अवीट गोडव्यातूनच पसायदान जन्माला आलं. त्याच दुरितांच्या तिमिरात मग सुमरान उभं राहतं. कालिदास, भवभूती, कंबन, कबीर, तिरुवल्लुवर, कृतिवार असं अनेकांनी हे सुमरान जागवलं. आणि मला हे माझ्या धर्मानं दिलेलं भाग्य आहे फादर. खंत फक्त एवढीच आहे फादर, की एवढी उदात्त जीवनदृष्टी देणारा माझा धर्म कधीपासून जातपात मानायला लागला? का ईश्वरी लेकरांना तो अस्पृश्य मानू लागला? का आदिवासी वन्य जातींना त्यानं आपलंसं केलं नाही? का ही उच्च नीचतेची गाडगी धर्माच्या डोक्यावरती ठेवली गेली? एवढ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ना, की मग पुन्हा माझ्या हिंदू धर्माला झळाळी प्राप्त होईल. आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार फादर, मी प्रयत्न करणार फादर. पण हा पावाचा तुकडा आणि ही वाईन पिऊन नाही, तर जनाईची भाकर खाऊन, ज्ञानोबांचं पसायदान तोषून, तुकोबारायांची गाथा माथी लावून आणि कबीराचा शेला पांघरून मी प्रयत्न करणार. आणि असं ज्योतिराव सर्व काही बोलत असतात मित्रांनो. आणि फादर जॉन तर एकदम अवाक होऊनच त्यांच्याकडे बघत राहतात. आणि आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योतिराव आता सावित्रीमाईंना सांगत असतात, आपल्या धर्ममार्तंडांच्या पेक्षा हे इंग्रज सरकार दयाळू आहे, पण मला जे काही करायचं आहे ना, त्यासाठी त्यांचा उपयोगच होईल. तर सावित्रीमाई म्हणते, पण म्हणून त्यांचा धर्म घ्यायचा? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, धर्म नाही, पण त्यांचे विचार घ्यायचे. प्रसंग पडला तर तडजोड करावी लागेल असं म्हणून ते गाठोडं घेतात आणि नगरच्या दिशेने निघून जातात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, तडजोड करणं म्हणजे? आणि त्यानंतर जात असताना एक फादर असतात, ते बायबल ज्योतिरावांच्या हातामध्ये देतात आणि ते म्हणतात, डू यू नो अबाउट धिस बुक? तर तेव्हा आता ज्योतिराव ते पुस्तक आपल्या हातामध्ये घेतात आणि त्याला डोकं टेकून नमस्कार करतात. आणि ते म्हणतात, हे परमपवित्र बायबल आहे. आणि नेमकं तेच आता इकडं विनायक जो असतो ते लपून सगळं काही बघतो. आणि त्यानंतर आता राजाराम धावत घराकडे येतो आणि दादांना म्हणतो, पेटेत काहीतरी वेगळंच कानावरती या लागले. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, मालक खुशाल आहेत ना व? तर तेव्हा राजाराम सांगतात, दादा आपल्या ज्योतीनं धर्म बदललाय. आणि ते ऐकल्यानंतर तर दादांना खूप मोठा धक्काच बसतो आणि बाकी सगळ्यांना सुद्धा धक्का बसतो. पण हे सगळं मित्रांनो अर्धसत्य असतं, हे ते कोणालाच माहिती नसतं. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.